या सपकाळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सपकाळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. या सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांनी, महिलांनी अतिशय तीव्रपणे निषेध व्यक्त केलेला आहे. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सपकाळांना धडा शिकवल्याशिवाय आपण या ठिकाणी शांत राहत अमर आहे, अमर आहे. नारी शक्तीचा सन्मान, नारी शक्तीचा सन्मान. या हर्षवर्धन सरकारचं करायचं का? आपल्या राष्ट्रीय नेते अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर आपल्या राष्ट्रीय नेत्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी त्यांनी जनतेच्या गरजा ओळखू आणि महाराष्ट्राची धुरा हाती घेतली आणि त्या दिवसापासून अतिशय झपाट्याने काम, कुठलाही पक्ष कुठलाही हे बघत न बघता सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करत आहे. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना एक महिला, पहिली महिला उपमुख्यमंत्री राज्याची आहे आणि अशा महिलाबद्दल त्या सपकाळनी जे त्यांच्याबद्दल बोललं त्याबद्दल आज इगतपुरी तालुक्यातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी, निषेधाचा निवेदन देण्यासाठी तहसीलदाराकडे आलेले आहे. त्याच्या सर्वच जिल्हा अध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, MVPचे कधी संदीप भाऊ असतील, गौरव भाऊ असतील, उदय भाऊ असतील, माजी आमदार धोले साहेब असतील, सगळं तरुण मित्रमंडळ या ठिकाणी जमलेले आहे. सगळे शहराच्या नगरसेविका असतील, नगराध्यक्ष खतळेताई असतील, उपनगर मंगेश भाऊ असेल, सगळ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. परंतु निषेध व्यक्त करून होणार नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. की आज महिला खांद्याला खांदा लावून काम करताय. आता सुद्धा इगतपुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा मी बघतोय सगळ्या ठिकाणी गेल्या 19 पासून विधानसभेमध्ये काम करत असताना महिला परकर त्यांच्या मतदारसंघाचा विषय मांडताय, सोडवून घेताय, विकास कामं करताय. त्याच माध्यमातून सुमित्रा वहिनीसुद्धा अतिशय झपाट्याने काम करताय, प्रत्येक महिलांचे प्रश्न सोडतो आहे, पुरुषांचे प्रश्न सोडतो आहे. असं सोडित असताना आज सपकाळ बोलला. यातल्या खरोखर आज काँग्रेसची सगळी भुई सपाट झालेली आहे आणि या अशा नेत्यामुळे झालेले. हे असे निर्लज्ज नेते बाहेर काढले पाहिजे. जोपर्यंत हे बाजूला करत नाही, त्यांच्यावर कारवाई होतोपर्यंत पक्ष सुधारणार नाही. म्हणून मी मतदारसंघाच्या वतीनं, आम्ही सर्व पदाधिकारी मतदारसंघाच्या वतीनं या सपकाळचा निषेध व्यक्त करतो आहे. आणि याच्यावर 100% त्यांनी रस्त्यावर येऊन पूर्ण जनतेची माफी मागावी हीच विनंती करतो. सुनेत्राताई आगे बढो. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय अवमानकारक आणि निषेधार्थ व्यक्त करून त्या ठिकाणी महिला सन्मान, या राज्यातल्या सर्व महिलांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे, त्यांचा अपमान या ठिकाणी केला आहे. एक सक्षम आणि नेतृत्व असलेल्या त्या महिला आज काम करत आहे. कुटुंबाचा वारसा आहे. अजितदादांसारखा कामाचा माणसाचा त्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून त्यांनी आज महाराष्ट्रात काम केले आणि त्या आज धडाडीने काम करत असताना आज त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग आहे. परंतु अशा वेळेस फक्त बोलायचं नसतं, तर न बोलता काम करून दाखवायचं, असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि ते करत असताना आज हर्षवर्धन सपकाळ त्यांच्याबद्दल जे काही अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व आमचे तालुक्याचे पदाधिकारी, सन्माननीय आमदार महोदय या सर्वांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि हर्षवर्धन सपकाळवरती कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांनी जनतेची खुलेआम या ठिकाणी माफी मागावी, तरच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांचा अन्यथा काँग्रेसचे जे पदाधिकारी हे महिलांचा, एक महिला त्यांचं नेतृत्व करते पण ते महिलांचा सन्मान ठेवत नाही. म्हणून याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. आणि या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आम्ही तालुक्यामध्ये जे काही पावसामुळे रस्ते खराब झाले त्याच्याबद्दलही आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की संपूर्ण रस्ते खड्डे त्या ठिकाणी भरावा आणि शेतकऱ्यांचे समज काही खताची अडचण आहे तीसुद्धा दूर करू. याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे यांच्या वतीने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले, त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे.